मग अतिरिक्त वेळ विराज तुम्ही घालवलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय. आणि टॉस होऊन जवळजवळ 20 मिनिटं होऊन गेली, मॅच सुरू झाली नाही. याबद्दल थोडीशी खंत वाटते आणि कोणत्याही स्पर्धेसाठी अशा गोष्टी फार घातक ठरतात. चला मॅचला होती सुरुवात. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पारचंदन स्ट्राइक एंडवर आहे आणि अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. आणि पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. दरम्यान आणखीन थोडा वेळ. बघा जे काही फिल्डिंग पोझिशन चेंज करायचे, खेळाडू चेंज करायचे असेल तर प्लीज लवकर आणि पटापट तुम्ही या गोष्टी करा. राहुल साळवी या स्क्वॉड मध्ये इन झालेत. एक गोलंदाज म्हणून त्यांची देखील ओव्हर फार महत्वाची असेल या टीमसाठी. चला मॅचला होती सुरुवात. फायनली सगळे खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना तर पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑफ ट्राय केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय खूप वेगाने. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन विकेट या पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे आणि तितकेच फ्लेक्झिबल देखील आहेत, फिटनेस आहे. त्यामुळेच रनिंग बिटवीन विकेट फार महत्वाचं असतं. 2 धावा पहिल्याच बॉलवर. चोरटी धाव घेण्याचा यशस्वी झालाय. पारचंदन ऑफ द मार्क. पहिली धाव पारचंदनच्या बॅटमधून आले. शरापासून दूर ठेवला बॉल. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. पडल्यानंतर सबरी राहिलाय. बॉट आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होती. ही रणनीती आखावी लागेल. ऑफ स्टंपवर मारा ठेवावा लागेल. अगदी बॅट्समनच्या रडारपासून बॉल दूर ठेवावा लागेल. अशाच धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील चांगला बॉल आहे थ्रू द कव्हर. स्ट्रोक देखील तितकाच चांगला आहे. पारचंदनच्या बॅटमधून येतोय. एक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे पहिला क्रॅकिंग षटकार. चेंज ऑफ पेस, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर शशी मेहर करत असताना दत्ता मेहर, शशी मेहर हे दोन बंधू ज्याने कुशल 11 सासवडी टीमचं क्रिकेट गाजवलं. दोन्ही धुरंधर खेळाडू आहेत. एक लेगेसी, एक परंपरा आहे सारसोळी गावाच्या क्रिकेटची, ज्या क्रिकेटने अधिराज्य गाजवलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. चेंडू जाते लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे पण चेंडू पाण्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये इथे थांबला आहे. दरम्यान वाईट +2 अशा 2 धावा मिळतील, म्हणजेच 3 धावा मिळतील. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 12. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. आज 75 धावा पाहायला मिळाल्या पहिल्याच मॅच मध्ये. अशोक कुमार 11 तुर्बे टीमने त्या उभारल्या होत्या. लोवर फुल टॉस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. एक अर्धशतक देखील सिद्धू कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काय झंझावात खेळ केली सिद्धू कोळीने. मागच्या मॅच मध्ये पारचंदनची एक बहारदार खेळी 41 धावांची ते देखील पाहायला मिळाले. भूषण पाटीलने 47 धावा केल्या. यावेळी देखील कव्हर ड्राय केला जातोय. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. यश पाटीलने वापसी केली. षटकार चौकार जरूर आलेत पण त्यानंतर वापसी केली. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 5 बॉलचा केस संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शरीराचा वेध घेतलाय. डाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाही आणि फलंदाज आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या
14 धावा, बिनगडी बाद 14 धावा अशी सुरुवात आहे बोनकोडे 11 बोनकोडे टीम कडून. जर पाहिलं तर उत्कर्ष दिवा टीम कडे फारसे एक्सपिरियन्स खेळाडू नाही आहेत. राहुल साळवी सोडला तर विराज असेल, यश पाटील असेल, वैभव मडवी असेल, या सगळ्याच यंगस्टर खेळाडूने इम्प्रेस केलंय. त्यामुळेच ही जबाबदारी असेल या टीमवर देखील. तर आणखीन एक गोलंदाज वापरला जातोय मोनिश पाटील हा यंगस्टर खेळाडू आहे. जितेश राऊत सेकंड वर आहे. इथे बॅटची इनर एज चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर क्षेत्ररक्षक आहे. फायनली रीजन मध्ये सिंगल मिळतीये. एक षटकार जरूर आलाय. बोनकोडे टीमचा विचार केला तर बोनकोडे टीम मध्ये देखील भरपूर चांगलं आणि मोठमोठी नाव आहेत. पारचंदन, पण जर पाहिलं तर जितेश राऊत, स्वप्नील नाईक. अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट, व्हॉट अ शॉट. सीमारेषी पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पारचंदनच्या बॅटमधून व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग आणि काय प्लेसमेंट पाहायला मिळाला या स्ट्रोकच्या माध्यमातून. सीमारेषी पलीकडे बॅटचं स्वीट साऊंड ऐकायला आलं. रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने हा साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतं. ज्यावेळेस परफेक्ट कनेक्ट होतो ना बॅटवर बॉल, त्यावेळेस मात्र हे साऊंड तुमच्या कानावर जरूर पडतं आणि तो साऊंड आता ऐकायला मिळाला. पारचंदनच्या बॅटमधून दुसरा षटकार आला. टीमची धावसंख्या 21. पारचंदन हा खेळाडू पाहायला मिळतोय. 21 धावा, 21. बोनकोडे टीमचं जर स्क्वॉड पाहिला तर गोलंदाजीमध्ये भरपूर डेप्थ आहे. पारचंदन गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर जितेश राऊत हा देखील गोलंदाज आहे. मोहन दीक्षित, स्वप्नील नाईक, मोहसिन बलोच, ऋतिक म्हात्रे सारखे गोलंदाज या टीम मध्ये आहेत. आम्हीच ही टीम देखील एक स्ट्रॉंगेस्ट टीम म्हणून मानली जाते. पण हवा तसा परफॉर्मन्स बोनकोडे 11 बोनकोडे टीमचा झाला नाही. कारण की अगदी यंगस्टर खेळाडू, माताबर खेळाडूंना घेऊन हा कन्सिस्टंट परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. कुठेतरी आपला टीम बॉन्डिंग करणं गरजेचं आहे. बॅटची जे पुन्हा एकदा चेंडू जातोय फाइंड मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. आपल्या टीमला जिंकण्यासाठी पहिल्या 1-2 मॅच नाही तर संपूर्ण श्रृंखलेमध्ये चांगला परफॉर्मन्स करावा लागतो. एखाद्या मॅच मध्ये परफॉर्मन्स करून चालत नाही. त्यासाठी तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स करावा लागतो आणि तो परफॉर्मन्स कुठेतरी अभाव दिसलाय बोनकोडे टीम कडून. पण या मॅच मध्ये धावा करावा लागतील. मोनिश पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक षटकार आलाय पण त्यानंतर कमबॅक केला जातोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 24-24. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबलिंग होते आणि दरम्यान 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा आल्या होत्या 14 आणि या षटकामध्ये धावा आल्या 12. 2 षटकाचा खेळ संपलाय. 26 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ नन, 0 गडी बाद. बॅटिंग करत असताना बोनकोडे 11 बोनकोडे टीम या मॅच मध्ये नगरसेवक चषक 2025 हा भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा रणसंग्राम. चला थोडंसं फास्ट खेळा. उत्कर्ष देवा टीमसाठी सूचना असेल. राहुल साळवी ज्या गोलंदाजासाठी ही मॅच थांबली होती तो गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. डावखोरा गोलंदाज, उंचपुरा गोलंदाज आहे आणि सातत्याने आपल्या टीमसाठी
या गोलंदाजाची धारदार गोलंदाजी फार महत्वाची ठरली. पहिलाच बॉल अगदी स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण मोनिश पाटीलच्या माध्यमातून केलं जात आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल. एका धावांना टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. राहुल साळवी गेली अनेक वर्ष उत्कर्ष दिवा टीमसाठी ज्यांनी परफॉर्मन्स केला. उत्कर्ष दिवा, BS बॉयज दिवा हे नाव आपल्याला या टीमच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतात. पण आपल्या मंडळाचं नाव देण्याचा मागच्या 2 वर्षापासून जो निर्धार होता ते नाव देखील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. शरीराचा वेध घेतलाय. जितेश राऊत कुठेतरी स्ट्रगल करतोय या मॅच मध्ये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क व्यवस्थित होत नाहीये. त्यामुळेच थोडासा फंबलिंग आणि थोडीशी अडचणीला येतोय. पण जास्त वेळ लागत नाही जितेश राऊतला रिदम मध्ये येण्यासाठी. यावेळी ऑन साइड ऑन ट्राय केलाय. विराज आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला झेल विराजच्या माध्यमातून पकडला जातोय आणि पहिला धक्का लागतोय. पारचंदनच्या विकेटचं पतन होत असताना पहिला गडी बॅक टू द डगआउट. संख्या 32 या आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना राहुल साळवी पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर. इब्राहिमच्या बॅटमधून चौकार आलाय. एक यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे. भरोसा दाखवलाय वन डाऊन पोझिशन मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा वापसी केली आहे. डॉट बॉलची सांगता होती. येस, सिंगल मिळते एक बॅटच्या स्वरूपात. एका धावाने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर. चौतीस धावा. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता. जो संघर्षाची लढाई लढत होता त्या संघर्षातून आलाय एक क्रॅकिंग षटकार. शेवटच्या बॉलवर जितेश राऊतच्या बॅट. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 40 धावा, एक गडी बाद. अखेर ज्या फटक्यासाठी जाणला जातोय तो फटका जितेश राऊतच्या बॅटमधून आलाय. 40 धावा, एक गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय.
शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विराज मडवी आलाय. यंगस्टर खेळाडू आहे इब्राहिम आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश राऊतच्या बॅट मधून षटकार आलाय. 40 धावा दाखल करावे लागले. प्लीज लवकर जरा स्पीडअप करा. टप्प्याचा बॉल अपटी बार पाहायला मिळाला. अपस्टंपवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल अगदी सोडून दिला होता इब्राहिमने. प्रत्येक डॉट बॉल ही फार महत्वाचा असतो. प्रत्येक बॉल इनफॅक्ट इम्पॉर्टंट असतो. इच अँड एव्हरी रन्स, इच अँड एव्हरी बॉल इज इम्पॉर्टंट. मॅचमध्ये तुम्हाला धावा 50+ धावा कराव्या लागतील. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय समोरच्या दिशेने. इब्राहिमच्या बॅट मधून येतोय दुसरा क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. चार बॉलचा के अजूनही बाकी आहे. बोनकुड 11 बोनकुड टीम जी गोलंदाजीमध्ये स्ट्रॉंगेस्ट टीम मानली जाते ती टीम आता बॅटिंग करते. पण 50+ धावा करणं फार महत्वाचं असणार आहे. इब्राहिमच्या बॅटमधून दुसरा चौकार. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. विराज मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन इतकं चांगलं झालं नाही. सिंगल मिळते. जितेश राऊत स्वतःवर स्ट्राईक देतोय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असेल टीम बोनकोड 11 बोनकोड टीमसाठी. ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या मैदानावर तुर्भे टीमने 49 धावा उभारल्या होत्या पण त्या धावा आरामात चेस केल्या कुशल 11 जेगणी सारसोळे टीमने. त्यामुळेच धावा करणं इम्पॉर्टंट असेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 3 बॉल. टीमची धावसंख्या 45. स्लॉग स्पीडचा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे जितेश राऊतच्या बॅट मधून आलाय एक लाजवाब अफलातून षटकार. अगदी फ्लाइटेड चेंडूला स्लॉक केलाय सीमारेषी पलीकडे. टीमची धावसंख्या 51. 51 ऑन स्कोर बोर्ड. वेगवान चेंडूचं उत्तर वेगाने दिलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय तिसरा धमाका. सुरुवातीचा काय संघर्षाचा राहिलाय पण या संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा जरा असतो नेहमी म्हटलं जातं. आणि ही संघर्षाची लढाई लढत असताना जितेश राऊतच्या बॅट मधून तिसरा मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. टीमची धावसंख्या 57. 57 या आकड्यावर धावसंख्येला आकार येत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. जितेश राऊत लगातार 3 बॉलवर 3 षटकार लगवलेत. या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर देखील लाजबाब स्ट्रोक जितेश राऊतच्या बॅट मधून दाखवतोय. लाजबाब षटकार सीमारेषी पलीकडे. आणि अखेर 6 धावाने या इनिंगची होती समाप्ती. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि 64 धावांचं टार्गेट उभं केलंय. इथे बॅटिंग करत असताना टीम बोनकोड 11 बोनकोडे टीमने बघूया 64 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठला केला जाईल आणि कशा पद्धतीने या धावाचा बचाव केला जाईल. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहताय नगरसेवक चषक 2025 हा भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटचा घमासान.
वाजवायचंय. 64 धावांचं टार्गेट आहे. कुशल 11 जेगणी सारसोळी आयोजित नगरसेवक चषक म्हणजे सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. आज शेवटचा दिवस 20 जुलै म्हणजेच सूरजदादा पाटील सन्माननीय नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यातील महामंत्री हे पद भूषवत असताना आपल्या विभागाचा विकास आणि हेच ध्येय घेऊन आज अनेक वर्ष या विभागाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी त्याने 24/7 काम केलं आणि त्याच कार्यसम्राट नगरसेवकाचा वाढदिवसाचा निमित्तानं या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकाल यश पाटील आणि विराज मळवी अशी जोडी आहे. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहे. प्रभावित केली या दोन्ही यंगस्टर खेळाडूने आपल्या टीमसाठी. उत्कर्ष दिवा टीम या टीमचा नाम उल्लेख ज्यावेळेस होतो त्यावेळेस विशाल पाटील हे नाव जरूर आमच्या मुखामध्ये येतं. उत्कर्ष दिवा टीमसाठी ज्या खेळाडूने देखील अनेक वर्ष योगदान दिलं आपल्या टीमच्या अनेक अप डाऊन्समध्ये या खेळाडूने अगदी संयम दाखवला आणि आपला कॅप्टनशिप भूषवत असताना आपल्या टीमला नेहमीच स्पर्धेसाठी सज्ज करण्यासाठी या खेळाडूचा देखील महत्त्वाची भूमिका असते. विशाल पाटील आज या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाही आहे तरी देखील त्याची उणीव जाणवेल. 64 धावा आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय सागरचंद. या गोलंदाजाने देखील कमाल केली. एक वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. यशाच्या मागे स्वप्नील नाईक लालू आपल्याला पाहायला मिळतील. मॅचला होते सुरुवात आणि पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिल्याच बॉलवर अगदी स्लॉट मध्ये पाठवला सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. यश पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला धमाका आणि या षटकाराने सांगितले की आम्ही अटॅक करू, आम्ही पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करू आणि या धावा चेस करण्यासाठी आम्ही देखील सज्ज झालो आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आणि पहिल्या बॉलवर ज्यावेळेस बॅट्समनच्या बॅटमधून मोठा फटका येतो ना त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स त्याचं मनोबल वाढतं आणि हा मनोबल यश पाटीलचा नक्कीच वाढला असेल. जर बॉल तुम्हाला आवश्यकता असेल तर नक्कीच आमचे स्क्वेअर लेग अंपायर आहेत त्यांच्याकडे भरपूर बॉल्स आहेत त्यामुळेच तिथून तुम्ही घेऊ शकता. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 64 धावांचा टार्गेट आहे. 58 धावा अजूनही करायचे 23 बॉलमध्ये. टेट फॉर टॅट जसं उत्तर. बॉल पडल्यानंतर खाली राहिला अपेक्षा केली नव्हती आणि यशांचा वेध घेतलोय. सागरचंदने पलटवार केलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. यश पाटीलच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय. उत्कर्ष दिवा संघाला फलंदाज बाद होतोय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट. ही आहे बॅटल, ही आहे कॉन्टेस्ट आणि या कॉन्टेस्टमध्ये आता सागरचंद हावी ठरलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र परतावा लागलं यश पाटीलला. न्यू बॅटर आणखीन एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा वैभव मडवी. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपली नेहमीच कामगिरी आपल्या टीमसाठी ज्याने केली तो खेळाडू पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 58 धावा अजूनही करायचे. 22 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. जितेश राऊत थोडीशी फंबलिंग करत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. वैभव मडवीच्या बॅट मधून आलाय एक क्रॅकिंग चौकार. मग राहुल प्लीज आपण सगळेच खेळाडू आपण त्या पडद्याच्या मागे उभं राहायचंय. उत्कर्ष दिवा टीमच्या सगळ्याच खेळाडूंना विनंती असेल.
खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, फ्लिक खेळलाय, चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट रीजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत असताना मोहन दीक्षित आणि विनीत दळवी मध्ये थोडीशी फंबलिंग होती. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. 12 धावा दाखल करावं लागलीत अशी सुरुवात झाली होती बोनकुडी टीमची, पण शेवट मात्र जितेश राऊतने खूप चांगला केला. शेवटच्या 4 बॉलवर 4 षटकार लागून आपल्या टीमचा धावफलक वाढवलं. प्लेन मिस, खूप चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे सुरू असताना शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 12 धावा धावफलकावर लागलेत. 64 धावांचं टार्गेट आहे, अजूनही 52 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये. ओसळी घेणारा चेंडू पाहायला मिळते. अगदी वाईटच्या दिशेने चेंडू जात होता असं वाटत होतं, पण इथे मात्र सिंगल मिळते. एका धावांना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा केस संपलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 51 धावा. अठरा चेंडू 51 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पार चंदन येतोय. हे षटक फार महत्त्वाचं असणार आहे उत्कर्ष दिवा टीमसाठी, आणि हे षटक जर कमी धावांचं आलं तर नक्कीच बोनकोडे टीम या मॅचमध्ये आपली पकड घट्ट निर्माण करेल. स्वप्नील नाईक लालू यशांच्या मागे पाहू शकाल. नवी मुंबई प्रीमियर लीगसाठी तन मन धन सगळं काही समर्पित केले या व्यक्तीने, आणि आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी नेहमीच योगदान राहतं. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. पाच चंदन गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. ब्लाइंड स्ट्रोक लगवलाय वैभव मडवीने. अगदी डॉट बॉलची सांगता होतीये. पहिला बॉल डॉट येतोय. यावेळी देखील त्याच धाटणीचा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एखाद्या बॅट्समनला आक्रमकता धारण करावी लागेल. एखाद्या बॅट्समनला अटॅक करावा लागेल. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. खोलबटाप्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पार चंदनची ही फिरकीची जादू आणि एकदम क्विकर वन पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्यामध्ये त्याची ओळख आहे. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन रीजन मध्ये लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. विराज मडवीच्या बॅट मधून षटकार आलाय 6 धावांसाठी. फुललेचा चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आमचे परम मित्र पांडुरंग किल्लारे यांचं आगमन झालंय. वेलकम. अगदी ज्यांची आवाज, त्यांची वाणी आम्ही गेली अनेक वर्ष ऐकलीत आणि सध्याच्या घडीला उद्योग क्षेत्रामध्ये आपलं पाय रोवत असताना आणि त्यांच्याच माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बायसिकल आहे, स्पोर्ट्स बायसिकल. थँक्यू व्हेरी मच आमचे परम मित्र. लोअर फुल टॉस ऑन साइडला ऑफ ड्राय केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. इब्राहिम पाहायला मिळते. फंबलिंग पाहायला मिळते आणि दरम्यान 2 धावा मिळतील आणि तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? 3 धावा कंप्लीट. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये
25 या आकड्यावर 25 ऑन स्कोर बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफल करायला. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये करायचे 29 धावा. पांडुरंग किल्लारे यांचा विचार केला तर नुकतीच एक मोठी कबड्डीची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. आदरणीय लोकनेते चषक या टायटलने ही स्पर्धा देखील पाहायला मिळाली. अगदी लोकनेते गणेशजी नाईक साहेब 25 गणेश नाईक साहेब यांची अगदी निकटवर्ती आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्याने त्यांच्याच विचारावर चालत असताना कमी वयात ज्याने आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये ठसा उमटवला आणि समालोचन क्षेत्रामध्ये देखील एक अग्रेसर नाव म्हणून सातत्याने या नावाचा उल्लेख केला जातोय. पांडुरंगजी किल्लारे. षटक क्रमांक 3 विघ्नेश पाटील आलाय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत असताना लाईन मिस केली आहे. अंपायरचा इशारा काय येईल त्याकडे पाहिलं जाईल. व्हाईट बॉलचा इशारा. फुलरलेनचा चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभव मडवीच्या बॅटमधून टीमच्या धावांचा वैभव वाढवणारा एक लाजबाब सीमारेषा पार षटकार. ज्युसी फुल टॉस वर पुरेपूर समाचार. सहा धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर 31 धावा करायचेत. 11 बॉल 31. मॅच ऑन आहे. संधी आहे. अकोटापाचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. परफ्यूम डिलिव्हरी अगदी झुंबून गेलाय नाकाला आणि डॉट बॉलची सांगता होतीये. विघ्नेश पाटीलचा विचार केला तर वेगवान गोलंदाजीच्या पंक्तीमध्ये या खेळाडूचे देखील नाव घेतलं जातं सातत्याने. आज जर पाहिलं तर उंचपुरा गोलंदाज आहे. कमी वयामध्ये या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केलं. बोनकोडे टीमसाठी एक गोलंदाज आणि फलंदाज म्हणून हा उदयास आला ना. मागच्या 2 वर्षामध्ये काय कमालीची गोलंदाजी या विघ्नेश पाटीलने केली. मला धर्मवीर आनंदी चषक ही स्पर्धा आठवते की खुल्या गटामध्ये खेळत असताना पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावलं होतं. आपल्या नावी केलं होतं विघ्नेश पाटीलने. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं 3 बॉल झाले ना. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉलमध्ये अजूनही करायचे 30 धावा. 9 चेंडू 30 धावा. हे 3 बॉल फार इम्पॉर्टंट असतील. पुन्हा एकदा चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अपील केली होई पण कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. दोन्ही अंपायर एकत्र आले म्हणजे चर्चा होणारच. या चर्चेमधून काय निष्कर्ष लागेल, या चर्चेमधून काय निर्णय येईल याकडे दोन्ही टीम अगदी आस लावून असतील. दत्ता मेर, शशी मेर 2 बंधूने क्रिकेट या क्षेत्रामध्ये आणि अंपायर या क्षेत्रामध्ये देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. फलंदाज बाद होतोय. विराज मडवीला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना तर आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये करायचे अजूनही 30 धावा. राकेश राव न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आणखीन एक मोठं नाव आहे. पण सध्याच्या घडीला राकेशचा विचार केला तर फार कमी स्पर्धेमध्ये खेळताना दिसतो. त्यामुळेच राकेश राव या मॅचमध्ये आणि उर्वरित या 2 बॉलमध्ये कशा पद्धतीने कारनामा करतोय त्याकडे देखील लक्ष असेल. विघ्नेश पाटील
आपल्या धारदार आणि वेगवान गोलंदाजांमधून स्वार होत असताना आणि जखडून ठेवलंय बॅट्समनला. 8 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. नगरसेवक चषक सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा भव्य दिव्य सोहळा. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी, अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. विघ्नेश ने सुरुवातीचे काही चेंडू थोडेसे अकूट टप्प्याचे टाकले होते, त्यानंतर स्वप्नील नाईक आणि विघ्नेशमध्ये चर्चा झाली, त्यामुळेच रणनीती बदलली आणि प्रत्येक बॉल हा खोलवर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये यशस्वी झालाय. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले 3रं, 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे अजूनही 29 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी आपण ही मॅच संपल्या तो देखील सामना 4 ओव्हरचा होईल असं रवी मेहर आम्हाला सांगत असताना स्पर्धेमध्ये वेळाअभावी आपण पुढची रणनीती आखणार आहोत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 29 धावा. कॅप्टन प्लीज, गोठवली टीमचा कॅप्टन लगेचच रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी मोहन दीक्षित हा गोलंदाज येतोय. एक धारदार गोलंदाज म्हणून या गोलंदाजीची ओळख आहे मोहन दीक्षित. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धावा करायचे. राकेश राव हा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल प्लेन मिस पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. उत्कर्ष दिवा टीम कडून आज बरेच डॉट बॉल खेळण्यात आले, त्यामुळेच ही टीम त्यामुळेच कुठेतरी बॅकफुटला गेली. बॅटची एज विकेट कीपरने खूप चांगलं काम केलंय. कॅच जरूर ड्रॉप झाली पण धावा मात्र दिल्या नाही, त्यामुळेच आणखीन एक डॉट बॉल येत असताना 4 बॉलचा खेळ बाकी. 4 मध्ये करायचे ते अजूनही 29 धावा. जरी 4 बॉल मध्ये 4 षटकार आले तरी देखील सामना विजय होऊ शकणार नाही. पण जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचे ठरेल. सिंगल मात्र मिळते. 3 बॉलचा खेळ बाकी. 28 धावा अजूनही करायचे. उत्कर्ष दिवा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग साठी उतरली. गोलंदाजीमध्ये चुका झाल्या. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेले. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. औपचारिकता राहिली आहे. 28 अजूनही करायचे. ऑन दी अप खेळलाय. फटका हवेत आहे. स्टेल खेळण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये आणि भरपूर धावा पाहिजे, त्यामुळेच आता फक्त शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला गोठवली 11 गोठवली टीम कॅप्टन आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल पुढचा सामना हा देखील 4 ओव्हरचा असेल. आणि शेवटच्या बॉलवर मात्र सिंगल येते आणि हा सामना बोनकोडे टीमने आपल्या नावी केला. वेल प्ले टीम बोनकोडे 11 बोनकोडे आणि हार्ड लक उत्कर्ष दिवा टीम. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया दोन्ही टीम कॅप्टन. लगेचच या आणि टॉस केला जाईल. आणि चला प्लीज मंचावर